बेसन पिठाच्या पातोड्या किंवा पाटवड्या. घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा आपण आवर्जून चमचमीत बेत करतोच, पण विशेषतः पितृपक्षामध्ये ही रेसिपी आवर्जून केलीच जाते. ही रेसिपी करत असताना जसे पिठाचे आणि पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे थापत असताना हाताला चटके बसतात. पण आज मी या ठिकाणी अशा पद्धतीने वडी थापलेली आहे की हाताचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे अजिबात हाताला चटके बसत नाही. पीठ अगदी पारंपरिक पद्धतीने हाटलेले आहे, तरी सुद्धा त्यामध्ये पिठाचे गोळे वगैरे झालेले नाही. आणि एक पदार्थ यामध्ये टाकलाय, त्यामुळे ही वडी अगदी लवचिक आणि मस्त झालेली आहे. तोंडात टाकताच विरघळते. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एक छोटी टोपली आणि त्यामध्ये चाळणी ठेवली, कारण हे बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचे. एका कपने बेसन पीठ मी मोजून घेतले. आता नेहमी हे बेसन पीठ चाळायचे असते मोजूनच घ्यायचे. आता असा कप नसेल तर घरात एखादी मोठी वाटी ग्लास वगैरे असतो त्याने मोजून घेऊ शकता, कारण त्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचे, त्यासाठी बेसन पीठ मोजून घ्यायचे. आता हे चाळून का घ्यायचे? चाळल्यामुळे यात गाठी वगैरे असतात त्या मोकळ्या होतात आणि आपल्याला हटवून घेताना सोपे जाते, म्हणून नेहमी पीठ चाळून घ्यायचे. त्यामध्ये टाकायचा मसाला बघून घेऊ. ही थोडीशी कोथिंबीर घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर आपण नंतर वापरणारच आहे थोडीशी, पण वाटणातही घ्यायची. अर्धा चमचा जिरे, अद्रकचा छोटासा तुकडा, 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या. आता तुम्ही तिखट कसे खाता त्यानुसार मिरची कमी जास्त करू शकता, पण नेहमी जशी तिखट खाता त्यापेक्षा एखादी मिरची शिल्लकचीच घ्या, कारण ह्या ज्या पातोड्या ह्या थोड्याशा झणझणीतच चवीला छान लागतात. मिक्सरच्या भांड्यात हे सर्व साहित्य टाकून देते आणि वाटून घेते. पाणी न टाकता वाटण मी वाटून घेतलं. आता हे बाजूला ठेवून देते. जाडबुडाची कढई घ्यायची फोडणी देण्यासाठी. त्यामध्ये तेलाच्या कॅनीतली जी छोटी पळी आहे त्याने 2 पळ्या तेल घेतले. जास्त तेल लागत नाही या रेसिपीसाठी. तेल गरम झाले, अर्धा चमचा जिरे टाकले आणि जे वाटून घेतलेलं वाटण होतं तेही यामध्ये टाकून द्यायचं. मोहरी वगैरे टाकायची नाही, फक्त जिरेच टाकायचे. तुम्ही तिळही वापरू शकता थोडेसे वापरायचे असल्यास. हे सर्व साहित्य मी मीडियम गॅसवरती चांगलं परतून घेते, कच्चं वगैरे ठेवायचं नाही. हे परतवत असताना यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2-3 चिमूट हिंग टाकायचा. हिंगामुळे ही पातोडी पचायला सोपी जाते, कारण बेसन पिठाचा वापर होतो. आता हे सर्व साहित्य छान परतून घेते. आता यामध्ये पाणी टाकून द्यायचं. ज्या कपने आपण बेसन पीठ मोजून घेतलं होतं त्या कपने मी 2 कप पाणी यामध्ये टाकून देते. म्हणजे बेसन पिठाच्या दुप्पट मी पाणी घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे या रेसिपीमध्ये. दुप्पट पाणी घेतल्यामुळे पीठ हटत असताना पटकन ते कोरडे होत नाही आणि कोरड्या पिठाच्या गाठी राहतात बघा बऱ्याच वेळा पातोडीचं पीठ हटताना, त्या बिलकुल राहत नाही असं दुप्पट पाणी घेतलं की. आता यामध्ये मीठ टाकून देते आणि या पाण्याला फुल गॅसवर उकळी येऊ देते. आता पातोडीला छान लवचिकपणा येण्यासाठी म्हणजे वाकसपणा येण्यासाठी मी जी सुरुवातीला हलवून दाखवली पातोडी, अगदी तिचे तुकडे पडले नाही काहीच नाही, तसा लवचिकपणा येण्यासाठी यामध्ये 2 मोठे चमचे भरून गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे आणि ते यामध्ये छान मिक्स करायचे. तुम्ही सुरुवातीला जेव्हा बेसन पीठ चालता त्यामध्येही चाळून घेऊ शकता किंवा नंतर असे मिक्स करू शकता. पाण्याला छान दणदणीत उकळी आली की पीठ यात टाकून हटायचे. आता ते तुम्ही झाऱ्याने, पळीने किंवा बेलण्याने हटून घेऊ शकता किंवा असं हँडविच असतं आपल्याकडे घरामध्ये त्याने हटवून घेऊ शकता. मी आता त्यानेच हटवून घेणार आहे. पीठ पाण्यात टाकण्यापूर्वी गॅस एकदम कमी करायचा आणि बेसन पीठ यामध्ये टाकून द्यायचं. आता इथून पुढची जी पूर्ण रेसिपी आहे ते एकदम कमी गॅसवरच मी करून घेणार आहे. आता हे मिक्स करत असताना थोडं स्पीडनं मिक्स करायचं, म्हणजे कोरडे पीठ राहणार नाही किंवा गाठी वगैरे होणार नाही. स्पीडने मिक्स केल्यामुळे बिलकुल गाठी राहत नाही. एकदम स्पीडनं जवळपास 1 ते 1.5 मिनिटं कमी गॅसवरती पीठ मी छान असं मिक्स केलं, म्हणजेच हटून घेतलं. आता हे जे बीटर आहे ते मी काढून घेते आणि चमच्याने सर्व पीठ एकत्र करून तुम्हाला दाखवते. यामध्ये ना कोरडे पिठाच्या गाठी राहिल्या ना ओल्या पिठाच्या गाठी राहिल्या, कारण पाण्याचं प्रमाण छान होतं, मिक्सही छान केलं आपण, त्यामुळे ज्या चुका होतात त्या टाळल्या जातात. अगदी तुम्ही पहिल्या वेळेसही असं हटून घेतलं तरी हटल्या जातं, कारण सोपं आहे अगदी पिठल्यासारखं. आता यावरती झाकण ठेवून देते आणि कमी गॅसवर सुरुवातीला 4-1 मिनिटाला वाफ द्यायची आहे. तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ. पातोडी थापण्यासाठी ताटाला तेल लावून घ्यायचं. आता आमच्याकडे बॅक साईडनं थापतात म्हणून मी इकडून तेल लावून घेणार आहे. बऱ्याच ठिकाणी आतमधूनही थापले जातात. तुमच्याकडे कोणत्या साईडनं थापले जातात हे कमेंटमध्ये सांगा. आणि तेल छान असं भरपूर लावून घ्यायचं, म्हणजे पातोडी पटकन निघून येते. 4-1 मिनिटं झाले. वाफ द्यायला झाकण ठेवून ठेवलेलं होतं. बघा पिठाला किंचित चकाकी आलेली आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खालचं पीठ वर होतं, वरचं खाली होतं आणि एकाच बाजूने लागत नाही आणि शिजतही नाही एकाच बाजूने. छान असं मिक्स करून घेतलं आणि बघा अगदी जवळ पीठ शिजायला सुरुवात झालेली, कारण त्यात जे बबल्स आहे ते बबल्स यायला सुरुवात होते.
आता पुन्हा यावर झाकण ठेवून देऊ आणि जवळपास 3-1 मिनिटं शिजू देऊ. 3-1 मिनिटं झाली. दोनदा याला आपण वाफ देऊन घेतली. पीठ बऱ्यापैकी घट्ट झालं, पण एवढंही घट्ट नाही झालेलं आहे. तरी आपल्याला आता हे खाली घ्यायचंय गॅस बंद करून आणि जे ताट तयार केलेलं आहे त्यावर टाकून द्यायचं. तुम्ही म्हणाले पीठ पतलं आहे, पण बिलकुल नाही, एकदम मस्त आहे, जसं आपल्याला पाहिजे तसं. कारण आपल्याला याला हाताने थापून घ्यायचं नाही, हाताला बिलकुल चटके बसू द्यायचे नाही, म्हणून आपण एक किंचित पतलंच ठेवलेलं आहे. मी सर्व पीठ ताटावर टाकून देते. याला पसरून घेताना हाताला चटके नाही बसू द्यायचे, हाताने थापून नाही घ्यायची, तर उचटण्याने आपण ही पातोडी थापून घेणार आहे. त्यासाठी उचटण्याला थोडंसं पाण्याचा हात लावला की पसरून घ्यायचं. पुन्हा हे पीठ उचटण्याला चिटकायला लागले पुन्हा डबल पाण्याचा हात लावायचा. आणि मुद्दाम मी बिलकुल काटछाट न करता स्पीडनं हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. पसरवत असताना पीठ चिटकायला लागले, पाणी लावून घेतलं. आहे ना एकदम सोपी गोष्ट, बिलकुल हाताला चटका वगैरे बसत नाही, काहीच नाही. अशा पद्धतीने पातोडी थापली की मी आता सर्व ताटावर पीठ छान असं पसरून घेते आणि नंतर याला एकसारखं करण्यासाठी सुद्धा हाताचा वापर करणार नाही. त्याला एकसारखे करण्यासाठी मी स्पॅच्युलाचा वापर केला. तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर ग्लासच्या बुडाला, वाटीच्या बुडाला तेल लावून त्याने एकसारखी करू शकता. आहे ना एकदम सोपी गोष्ट, हाताला बिलकुल चटका बसलेला नाही, हाताचा बिलकुल वापर केलेला नाही. उचटण्याने आणि स्पॅच्युलाने ही पातोडी मी थापून घेतली. तुम्हाला ही रेसिपी आणि ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने करून बघा. पितृपक्षात केली जाते, एरवी आपण भाजीला नसलं तेव्हाही करतो, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. पातोडीची चव वाढवण्यासाठी त्यावर किसलेलं खोबरं घेते टाकून. तुम्ही ओलं सुकं कोणतंही वापरू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर, तिळाचाही वापर करू शकता, थोडीशी तिळही टाकू शकता. हलक्या हाताने याला प्रेस करून घेते आणि हे बघा अगदी जवळून दाखवते किती मस्त झालेली ती. बघा असं निघलं म्हणजे पीठ छान शिजलेलं आहे. हव्या त्या आकारात कट करू शकता, पण शक्यतो डायमंड शेपमध्ये कट करता त्या पातोड्या. हे बघा सुरुवात बाजूची जे कट होतं ते दाखवले, छान झालेले अगदी. आता आतमधले काढून दाखवते. आणि जास्त जाड थापत नाही आमच्याकडे या पातोड्या, थोड्याशा पातळच थापतात. तुमच्याकडे जाड थापत असेल तर तुम्ही जाडही थापून घेऊ शकता. एकदम छान आणि मस्त झालेले आहे. पाठीमागून छान अशी चकाकी आलेली पातोडीला आणि लवचिकपणा बघा. फक्त 2 चमचे गव्हाचे पीठ टाकल्यामुळे हा लवचिकपणा आलेला आहे. खूप छान आणि मस्त झालेल्या आहे पातोड्या. पातोड्याचं पीठ जे आहे परफेक्ट शिजलं की ताटाला बिलकुल खाली काही चिटकलेलं राहत नाही. ताट बघू शकता क्लीन निघालेलं आहे, अगदी छान असं झालेलं आहे. पातोड्याचा जो बेत आहे आपला, तुम्ही सेम टू सेम ह्या पद्धतीने अगदी पहिल्या वेळेस जरी केल्या तरी तुमची पातोड्याची रेसिपी बिलकुल चुकणार नाही. येणाऱ्या पितृपक्षात किंवा तुम्हाला असंही घरी करून बघायचं असेल तर नक्की तुम्ही एक वेळा ट्राय करू शकता. आणि हो तुमच्या मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये ज्यांना पातोड्याची रेसिपी जमत नाही किंवा त्यांना अगदी परफेक्ट करायची असेल किंवा आता पितृपक्षात ट्राय करायची असेल तर ही रेसिपी नक्की त्यांना शेअर करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.